ज्या दिवशी रिझल्ट आला, मी दिल्ली कॅम्पसमध्ये होतो मनोबलच्या. मी रिझल्ट आला आणि माझे जे काही स्टुडंट होते, व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट होते, काही व्हीलचेअर बाउंड स्टुडंट जे काही होते, ते सगळे इमिडिएटली माझ्याकडे आले. सगळ्यांनी मला चारी बाजूने घेरलं आणि मला मिठी मारली. सगळे रडत होते. मला वाटतं की ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कामं आहे आणि त्या दिवशी मी ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालो होतो. ह्या वर्षी UPSCचा फार सुंदर एसे आला होता. लाईफ शुड बी लिव्ड ॲज अ जर्नी, नॉट ॲज अ डेस्टिनेशन. कि क्यों भटक रहा है मंजिल की तलाश में, जहाँ खुद से खुद की पहचान हो वही तेरी मंजिल. माझ्याकडे संधी होती मला माझी परिस्थिती सुधारायचं आणि मी खूप प्राऊडफुली सांगतो, मी आणि माझ्या भावाने मिळून पहिलं आमचं ती संधीचं सोनं केलं. आम्ही आमच्या घराला सुधारवलं, आईवडिलांना चांगलं झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या त्यांच्या हक्काच्या घरामध्ये घेऊन गेलो. संघर्ष कोणाच्या जीवनात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात. कोणाच्या जीवनात आर्थिक आहे, कोणाच्या जीवनात शारीरिक आहे, तर कोणाच्या जीवनात मानसिक आहे. संघर्षापासून कोणीही मुकलेला नाही. रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. मी ऋषिकेश पवार, दीपस्तंभ मनोबलच्या या विशेष प्रेरणादायी पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. असं म्हणतात की पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादों को, पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते. खरं तर ही ओळ ज्या व्यक्तींना लागू होते ते व्यक्ती ह्या आपल्या नशिबावर अवलंबून नसतात, तर आपलं स्वप्न हे आपल्या मेहनतीवर पूर्ण करतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. UPSCच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच लागला आणि यामध्ये दीपस्तंभ मनोबल परिवारातील तब्बल 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांपैकी म्हणा किंवा आमच्या या परिवारातील एक सदस्य ते म्हणजे बापूसाहेब, ज्यांना आम्ही प्रेमाने बापू सर म्हणतो. ऑल इंडिया रँक 561. सर, तुमचे मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदनसुद्धा. खरं तर बापू सरांचा प्रवास हा जिद्द, संयम आणि संघर्ष यांचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्या या प्रवासाचे अनेक पैलू उलगडणार आहोत. सर, ज्यावेळेस हा निकाल लागला त्या यादीमध्ये आपलं नाव आपल्याला दिसलं, काय अनुभव होता नक्की त्या दिवशी? 6 मार्चला रिझल्ट आला. येस. सकाळीच आम्हाला अंदाज आला होता की रिझल्ट येणार आहे. दुपारी 2च्या दरम्यान जरा वातावरण गरम व्हायला लागलं रिझल्टबद्दल. ते तुम्हाला माहिती आहे की टेलिग्राम चॅनल्सवर यायला सुरुवात होत होते. आम्हाला ॲक्च्युली पुण्यासाठी निघायचं होतं. मी आणि अमोल सर आम्ही दोघं सोबत होतो आणि आम्ही कॅब बुक करत होतो. तर आमचं लक्ष नव्हतं की 2 वाजून गेलेत आणि आता लंच ब्रेक संपलेला आहे आणि रिझल्ट कधीही येऊ शकतो. आम्ही गेटपर्यंत गेलो आणि आमच्या लक्षात आलं की आमची फ्लाईट 1 तास डिले झाली. मग आम्ही म्हटलं की चलो एक काम करू, आपण बॅग ठेवू. कारण आम्हाला अर्जंटली ह्याच्यासाठी यायचं होतं की आमचे मित्र वैभव गायकवाड यांच्या मातोश्री यांचं निधन झालं होतं मागच्या आठवड्यात आणि त्यांचा दशक्रियाविधी 7 तारखेला होता. आम्हाला तर कुठल्याही परिस्थितीत अटेंड करायचं होतं म्हणून आम्ही मग अर्जंटली जायचं ठरवलं. बॅग ठेवली आणि म्हटलं अमोल सरांना म्हटलं आपण 10-15 मिनिटं आणखी वेट करू आणि त्यानंतर बघू. परत जात असतानाच मोबाईल वाजला आणि नोटिफिकेशन आलं. त्यामध्ये लिंक आलेली होती. लिंकवर क्लिक केलं, PDF डाउनलोड झाली. हात थरथर कापत होते. समजत नव्हतं आता काय करू. असं हृदयाचे ठोके एवढे जबरदस्त वाढलेले होते ना की असं वाटत होतं आता बंद पडतं काय. अमोल सरांना मी काहीच बोललो नाही. म्हटलं गुपचूप आपला पाहून घेऊ रिझल्ट. आला असेल तर ठीक आहे, नाहीतर मग इथूनच शांततेत निघून जायचं. कॉन्फिडन्स होता येईल काहीतरी पॉझिटिव्ह होईल. रिझल्ट पाहिला, रँक पाहिली आणि अमोल सरांना घट्ट मिठी मारली. त्यानंतरचा अर्धा ते 1 तास मी स्पीचलेस होतो. माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते, गळा दाटून आला होता आणि घरच्यांना फोन केला आणि नेमकं अशा वेळेला माझ्या आईचा, वडिलांचा कोणाचाही फोन लागला नाही. मी परत ट्राय करत होतो. नेटवर्क एरियाच्या बाहेर होते त्या. मग भावाला फोन केला. भावाचाही फोन ठीकमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येत नव्हता. मग त्याला शेवटी त्याचा व्हिडिओ कॉल आला मला आणि मी जसा भावाचा चेहरा पाहिला आम्ही रडायला सुरुवात केली. म्हणजे एवढ्या दिवसांपासून जे आतमध्ये साठवून ठेवलं होतं ते त्या 10 मिनिटामध्ये सगळं बाहेर पडलं. तर खूप छान अनुभव होता. म्हणजे असं वाटलं की चला, म्हणजे आज फायनली निर्वाणा प्राप्त झालेली आहे. एका चांगल्या प्रवासाला आपण सुरुवात केली होती, त्याचा हा अंत नाही तर त्याची एक सुरुवात आता झालेली आहे. नक्कीच. आणि UPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये हा निकालाचा दिवस हा फार भावनिक असतो आणि फार आयुष्याला कलाटणी देणारा पण असतो असं म्हणतो मी. पण ज्यावेळेस या UPSCच्या प्रवासाचा हा अंतिम टप्पा नाही म्हणणार मी, पण एक सुखद टप्पा. पण त्या सुखद टप्प्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तिथपर्यंतचा जो प्रवास आहे
तो प्रवास तुमच्या ह्या अनुभवाच्या जो काही तुम्ही संवेदना तुमच्या सांगितल्यात की भावाला पाहिल्यानंतर रडू फुटलं, त्यात ते कळून जातं की हा जो प्रवास आहे ना, तो प्रवास स्वतःमध्येच खूप संघर्षमय आहे. तर मी आणि आमचे सगळे रसिक प्रेक्षक आतुर आहोत त्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी. तर काय सांगाल? ह्या प्रवासाची सुरुवात झाली ज्यावेळेस मी 10वीला पहिला आलो. अच्छा. मी मूळचा चास गावचा, जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं. शाळेमध्ये चांगला होतो, ठीकठाक होतो. वडील माझे ट्रक ड्रायव्हर होते आणि आई शेतमजुरीचं काम वगैरे करायची. पण त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. त्यामुळं आम्हाला एक धाक आणि दरारा होता वडिलांचा की आपल्याला अभ्यास करायचा आहे. भाऊ पण अभ्यासात चांगला होता. गावाकडे असल्यामुळे काय होतं की संधी उपलब्ध नसतात आपल्याकडे किंवा आपल्याला एक मार्गदर्शन त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. मी 2004 साली 10वी पास झालो. आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप संस्कार देण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि त्यातून आम्ही खूप काही शिकलो. परंतु स्पर्धा परीक्षाबद्दल एवढं अवेअरनेस त्यावेळेस नव्हतं. पण आमच्या गावामध्ये म्हणजे काही ठराविक लोक झाले पण होते सिलेक्ट. वडिलांची इच्छा होती की काहीतरी असं करावं, ऑफिसर व्हावं, पण ते कसं व्हावं माहिती नव्हतं. पण काय झालं की 2004 साली आम्हाला गाव सोडावं लागलं, कारण रोजगार नव्हता गावामध्ये. वडिलांना पॅरालिसिस अटॅक झालेला होता. 4 साली गाव सोडलं आणि मग साविडीमध्ये आम्ही राहायला शिफ्ट झालो. तो एक फेज होता ॲक्च्युली. तो फेज हळूहळू कमी होत गेला. त्या फेजमध्ये नगरमध्ये आम्ही ज्यावेळी शिफ्ट झालो, ते 2 वर्षांचा कालखंड जो आहे तो आमच्या आयुष्यातला सगळ्यात मला असं वाटतं की एक संघर्षाचा आणि खूप काही शिकून गेला. आम्हाला खूप स्ट्रॉंग बनवून गेला माझ्या मला आणि माझ्या भावाला. त्यावेळी आई मेसमध्ये काम करायला तिने सुरुवात केली. धुणी भांडी करायची लोकांची, टिफिन जे काही असेल ते घेऊन यायची उरलेलं, आणि आम्ही त्यात चालवायचो सगळं. मी पण केटरिंगचे काम वगैरे करायचो, भाऊ पण काम करायचा मेडिकल स्टोअरमध्ये. त्या पिरियडमध्ये आम्हाला फक्त सर्व्हाइव्ह करायचं होतं. त्यावेळेस शिक्षण वगैरे हा प्रकार म्हणजे माझी 11वी 12वी त्या काळात म्हणजे पूर्णपणे खराब झाली. मला खूप कमी मार्क आले, कारण मी अभ्यास करू शकलो नाही. गावाकडं होतं, तो गावातले मित्र मदत करायचे, त्यांच्या वह्या पुस्तकं वाच. मी दुसऱ्यांच्या घरात राहून म्हणजे मित्रांच्या घरी राहून अभ्यास वगैरे करायचो. आमचा ग्रुप होता. अच्छा. तर आम्ही 4-5 जण एकत्र अभ्यास करून त्यांचेच पुस्तकं वाचायचे, एकमेकांना मदत करायचो. तसं नगरला गेल्यानंतर थोडंसं कमी प्रमाण झालं, कारण मी सायन्सला गेलो आणि मित्र माझे सगळे आर्ट्सला गेले आणि मित्र नगर गावातूनच अपडाऊन करायचे. मग तिथं खरं तर सुरुवात झाली आणि त्यावेळेस वाटलं की आता शिक्षण वगैरे नको, आपल्याला आपल्या आईवडिलांना व्यवस्थित थोडंसं एक चांगलं जीवन देता आलं तर आपण प्रयत्न करू. मग काम शोधण्याची तयारी सुरू झाली. मग मिळेल ते काम करायचं आणि तेच करत असताना 11वी 12वी अशीच काढली कशी तरी. डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला माझ्या एका मित्राने सल्ला दिला. माझा क्लासमेट होता 11वी 12वीला असताना आणि तो टॉपर होता शाळेचा, कॉलेजचा आमच्या. तर मी खूप परेशान होतो. मला पेपर अवघड गेलेले होते, माझा अभ्यास झालेला नव्हता, कारण मी पायी कॉलेजला यायचो, रेसिडेन्शियलला राहायला साविडीला होतो आणि पुस्तकं वगैरे सगळ्या ह्या गोष्टी नव्हत्या, कोचिंग नव्हतं, काही नव्हतं. पास होण्यापुरता अभ्यास मी केलेला होता फक्त. पण CETचा फॉर्म भरला नाही, मला माहिती नव्हतं काहीच, म्हणजे अवेअरनेसच्या बाबतीत शून्यच होतं असं समजलं तरी काही हरकत नाही. त्याने मला सांगितलं की तू एक काम कर, तू डिप्लोमाला ॲडमिशन घे, तुला नोकरी मिळेल. ते एक वाक्य माझ्या कानात सारखं घुमत होतं की नोकरी मिळेल. नोकरी. मग ते नोकरी मिळवण्याकरता डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची प्रोसेस सुरू झाली. अच्छा. आणि साविडीतच होतो, तिथेच आमचा एक मित्र किरण, त्याचं सायकल पंक्चरचं दुकान होतं आणि तो MA करत होता मुक्त विद्यापीठातून. मी त्याला माझं जाऊन इच्छा सांगितली की मला असं ॲडमिशन घ्यायचं, मला पैशांची गरज आहे. त्याने मला मदत केली आणि माझा फॉर्म घेऊन दिला आणि फॉर्म भरला मी तिथं. मी कुठलाही दुसरा फॉर्म भरलेला नव्हता. ती एक वेगळीच कहाणी आहे ॲडमिशनची. कसं माझं ॲडमिशन झालं तिथं, कसं माझ्याकडे DD नव्हता. म्हणजे तो खूप मजेदार किस्सा आहे तो. आपण म्हणजे कधीतरी आपण वाटलंच तर बोलू नंतर. पण सुरुवात अशी झाली या ठिकाणी की डिप्लोमाला माझं ॲडमिशन झालं आणि तिथून मग एक हळूहळू वेगळं वळण मिळालं. एक चांगलं घटना त्या काळात माझ्यासोबत घडली की शांतिकुमार फिरोदिया, जे नगरमधले खूप मोठे प्रशस्त एक व्यक्ती आहेत आणि आत्ता ते नाही आहेत, हयात नाही आहेत, पण त्या काळी त्यांनी एक बिल्डिंग साईट सुरू केली होती. अच्छा. त्यावेळेसचे खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याशेजारीच त्यांचं रजनीगंधा अपार्टमेंटचं काम सुरू झालं. तर त्या साईटवर आपल्याला माहिती आहे, कन्स्ट्रक्शन साईटवर एक फॅमिली असते, ती त्या पूर्ण साईटची काळजी घेते. विटांवर पाणी मारायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. तिथं त्यांना कामासाठी एक फॅमिली पाहिजे होती आणि वडिलांनी ट्रक ड्रायव्हिंग जी केली होती ती त्यांच्याकडेच केली होती. त्यांना माहीत होतं की वडील आता चालूच शकत नाहीत किंवा आजारी असतात, मग तिथं बसून राहून ते देखरेख करतील. मग आम्हाला त्यांनी एक छोटीशी खोली तिथे बांधून दिली आणि आम्हाला देखरेखला सुरुवात केली. कोइन्सिडन्स असा होता की ती साईट आणि माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होते. अच्छा.
त्यामुळं तिथं मग एक नवीन अशी सुरुवात झाली की सकाळी पॉलिटेक्निकला कॉलेज करायचं, संध्याकाळी वडिलांना कामात मदत करायची. हे करत असताना 3 वर्ष कसे निघून गेले समजलं नाही. काम परत एकदा वडिलांच्या हाताला काम आलं आणि मी पण करत असल्यामुळे मग थोडं जरा परिस्थिती म्हणजे ट्रॅकवर यायला हळूहळू सुरुवात झाली. आणि आणखी एक चांगली घटना घडली. कॅम्पस इंटरव्ह्यू आले आणि LNT सारख्या कंपनीत आणि बजाजसारख्या कंपनीत माझे इंटरव्ह्यू झाले. LNTला सुरुवातीला सिलेक्शन नाही झालं माझं, पण माझं बजाज ऑटोला सिलेक्शन झालं. अच्छा. आणि मी चाकणमध्ये 3 महिना मग तिथे काम केलं. मी प्री डिस्पॅच इन्स्पेक्शनला होतो. पण ते करत असताना म्हणजे तिथं थोडंसं असं खूपच जास्त काम होतं असं मला वाटत होतं. मला खूप त्रास होत होता. मला अनुभव नव्हता एवढा कामाचा. ट्रेनी होतो. मला काम स्विच करावं काय असं वाटत होतं. तर त्याच काळात LNTचा जो इंटरव्ह्यू झाला होता माझा कॉलेजला असतानाचा, त्यांचा मला कॉल आला की तुमचं वेटिंगला सिलेक्शन होतं, ते आम्ही वेटिंगला ठेवलेलं होतं, तर तुम्ही आत्ता जॉईन करू शकता का? तर मी इमिडिएटली दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो आणि LNT जॉईन केली. तिथून परत एकदा आयुष्याला कलाटणी मिळाली आणि तिथं नवीन मित्र मिळाले. एक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणारा ग्रुप मिळाला आणि तिथून मग पुन्हा एकदा जी थिणगी विझून गेलेली होती स्पर्धा परीक्षांबद्दलची, त्यामधल्या पिरियडमध्ये सर्वायवलच्या रेसमध्ये किंवा त्या प्रयत्नांमध्ये ती थिणगी पुन्हा पडली. आणि त्यावेळेस माझे जे फ्रेंड सर्कल होतं त्यात स्वप्नाली नावाची एक मैत्रीण होती माझी. ती खूप सोशली ॲक्टिव्हिटी करायची. तिने मला सांगितलं की तुझे विचार एवढे चांगले आहेत, मग तू स्पर्धा परीक्षा का नाही करत? त्यातून तुला काहीतरी चांगलं काम करता येईल. मग तिला म्हटलं नाही मला करायचं होतं, पण आता एवढा त्या जॉब करतोय वगैरे तर कसं करणार मी? ते म्हणले नाही करायचं होतं तर मग का नाही करत? ते एक्सक्युजेस कशाला देतो की जॉब करतोय हे ते. मी भावाशी बोललो. त्या पिरियडमध्ये माझा भाऊ पण शिकत होता. म्हणजे घरी कसं होतं की मी लाईक ब्रेड विनर म्हणजे पहिला व्यक्ती होतो जर फायनान्शियली थोडासा सपोर्ट घरच्यांसाठी झालं होतं. वडिलांचा दवाखाना असेल, आईचा असेल. आणखी एक घटना घडली. भावाचं सिलेक्शन झालं केंद्रीय विद्यालयामध्ये. अच्छा. आणि भाऊ शिक्षक झाला. भावाचं शिक्षकात पदी निवड झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की आता तू जॉब सोड आणि तू राहिलेलं तुझं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण कर. डिप्लोमा होता, स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे डिग्री लागते. बरोबर. पर कॉलेज करायचं हिंमत नव्हती माझ्यात म्हणजे पूर्ण वेळ. मग मी इग्नूमध्ये ॲडमिशन घेतलं. अच्छा. आणि मुक्त विद्यापीठातून माझं BA कंप्लीट केलं. ते करत असताना पार्ट टाईम मी काम पण करत होतो. कारण मला असं वाटत होतं की मी फक्त अभ्यास नाही करू शकत, मला थोडंफार अर्निंग पण करावी लागेल घरच्यांना जर थोडासा पाठपुरावा करायचा असेल तर. आणि तेच BA ज्यावेळेस कंप्लीट झालं त्यावेळेस माझा क्लासमेट वैभव दिल्लीमध्ये अभ्यास करत होता. त्याला ऑलरेडी एक इंटरव्ह्यू कॉल येऊन गेलेला होता आणि मग त्याने मला दिल्लीबद्दल सांगितलं की तिथं कसा फायदा होतो मुलांचा. इथं सुद्धा होतो, मग कुठेही मुलं अभ्यास करू शकतो. मी म्हणजे दिल्लीला जावं असं प्रमोट करत नाही, पण तिथे एक फ्रेंड सर्कल होतं. आणि त्यानंतर मग त्याने मला सांगितलं की तू माझ्याकडे मी तुला सांगतो सगळं बेसिक. आणि तिथे एक हॉस्टेल आहे जामिया हमदर्द आणि हमदर्द स्टडी सर्कल. त्या हॉस्टेलमध्ये एक एंट्रन्स एक्झाम दिली आणि तिथं माझं ॲडमिशन झालं. तिथून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन, शून्यातून सुरुवात आणि बेसिकपासून तयारी सुरू झाली. पण तुम्ही आपल्या प्रवासामध्ये सांगितलं की आपल्या कुटुंबाचा एक मिळवणारा पुरुष म्हणून म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी सांभाळणारा म्हणा, तुम्ही नोकरी ही पहिली प्रायोरिटी ठरवलीत. पण ती नोकरी करत असताना आयुष्यानं म्हणा, मी नशीब हा शब्द वापरणार नाही, पण आयुष्यातल्या ह्या घटनांनी की तुम्हाला एक संधी दिली की तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे पुन्हा वळा. पण UPSCच का? कारण दुसऱ्याही स्पर्धा परीक्षा असतात. म्हणजे मी असं म्हणेन की सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आहेत ज्यामध्ये इतका संघर्ष नसतो जितका UPSCमध्ये आहे. मग UPSCच का? मला UPSC फक्त नोकरीसाठी नव्हती करायची. अच्छा. म्हणजे सरकारी नोकरी हा माझा कौल कधीच नव्हता. म्हणजे मला असं वाटत होतं की मला सरकारी नोकरी मिळवण्याकरता स्पर्धा परीक्षा नाही द्यायची. त्यातून जी संधी मिळते आपल्याला, त्यातून सोशल रिफॉर्म मिळवण्याची जी संधी मिळते. आता राजकारणातून एकदा करू शकता किंवा सिव्हिल सर्वंट बनून करू शकता. राजकारणात जाणं आपल्यासाठी सोपं नाही आहे. मग आपण अभ्यास करू शकतो. आपल्यासारखी सर्वसामान्य जनता काय करू शकते? ती अभ्यास करू शकते, तळागाळातील समस्यांवर विचार करू शकते, त्याच्यावर सोल्युशन शोधू शकते. आणि त्याच्यासाठी UPSC नावाची एक मोठी संस्था जी आपल्याला हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी आणि पोझिशनवर आपल्याला नेऊन बसवते. IAS झालं असेल, IPS असेल, ऑर्डर IRS आहे. तर त्या थ्रू आपण एक डिसिजन मेकर बनतो.
म्हणजे जे काम 1000 लोक एकत्र येऊन करू शकत नाही ते एक इमानदार अधिकारी एका सहीने करू शकतो. मग ती प्रेरणा त्या सोशल ॲक्टिव्हिटी माझ्या ज्या LNTमध्ये असताना चालू होत्या तिथून मिळाली, की हे जर आपल्याला मोठ्या लेवलला करायचं आहे मग आपल्याला डिसिजन मेकर व्हावं लागेल, बरोबर, पॉलिसी मेकर व्हावं लागेल. मग तिथून मग ती सुरुवात झाली. तिथं शोधायला सुरुवात केली. मग ते रिसर्च की UPSCमध्ये काय असतं सिलेबस. तो सिलेबस सगळा आपला NCERTs वगैरे ते आणि त्याचे काही व्हिडिओज वगैरे यूट्यूबला मिळाले. बरेचसे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट होते त्यांचे व्हिडिओज पाहण्यात आले. मग वाटलं की नाही म्हणजे आहे आपल्या आवाक्यात हे करू शकतो आपण. म्हणजे हिस्ट्री जॉग जे आपण 10वीला असेपर्यंत जे आपण अभ्यास केलेला असतो तोच सिलेबस असतो. थोडासा एक वास्ट प्रमाणामध्ये असतो, थोडासा फक्त डिटेलमध्ये असतो आपल्याला. तर ते कॉन्फिडन्स होता की नाही आपण करू शकतो. म्हणून मग UPSCचा निर्णय घेतला की UPSC करायला पाहिजे. नक्कीच तुमचा हा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासानंतर हा जो निर्णय तुम्ही घेतलात की UPSC करायची, तर त्याला मी असं म्हणेन की एक खूप मोठं काळीज लागतं की आपली घरची सिच्युएशन अशी, त्यानंतर आपण नोकरी करतो आणि नंतर मग परत नोकरीतून स्पर्धा परीक्षेकडे येतो की जिथं मी असं म्हणेन की सिलेक्शन रेशो हा 0.1%ही नाही. कारण UPSCची हा जी जर्नी आहे, हा प्रवास आहे, जे वर्षभर आपण म्हणतो 3 स्टेज म्हणतात, तर ती इतकी एक्झॉस्टिव्ह आहे की त्याला फार मोठा संयम लागतो. बरोबर. आणि तुम्ही फार मोठा संयम दाखवला आहे. Yes. मी असं म्हणेन की माझ्या रसिक प्रेक्षक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतील की नक्की हा तुमचा कितवा अटेम्प्ट होता आणि मी असं म्हणेन की ह्या प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे मागच्या अटेम्प्टमध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरत गेलात. येस येस. त्या अगोदर मला एक थोडंसं एक गोष्ट हायलाईट करावीशी वाटते की नोकरी सोडण्याचा निर्णय हा मी माझ्या पूर्ण परिवाराला विश्वासात घेऊन घेतला. आणि भावाला जॉब मिळालेला होता त्यामुळं तो बॅटन जो होता तो पास झाला होता भावाकडे. आणि भावाने मला सांगितलं की नाही आता तू रिझाईन कर आणि मी घर सांभाळतो, तू अभ्यास पूर्ण कर. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. मग प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा त्याचे जे काही ॲस्पिरेशन्स असतील स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. आणि आमचं असं ठरलं होतं की आपण टीमवर्क करायचं, भावाचं आणि माझं, की मी काम करत असताना तू शिकून घे, तुझं काय झालं कंप्लीट की मग मी करून घेईल. पण घरच्यांना त्यामध्ये काय होईल की विन विन सिच्युएशन होती. मी फायनान्शियली सोर्स पण चालू ठेवला, घरी आईवडिलांच्या दवाखाना असेल किंवा काही इतर गरजा असतील त्या पूर्ण होत होत्या आणि शिक्षण पण होत होतं. फक्त याच्यामध्ये वेळ लागत होता, एक होल्ड करायचं होतं आम्हाला. ज्यावेळेस भाऊ सिलेक्ट झाला मी सोडलं आणि पुढच्या येणाऱ्या टाईम पिरियडमध्ये मग मी याला सुरुवात केली. हा माझा लास्ट अटेम्प्ट होता. प्रत्येक अटेम्प्टमध्ये मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली एकदम पहिल्यापासून, त्यावेळेस नेमकं काय वाचायचं काहीच माहिती नव्हतं. वैभवने थोड्याफार गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु काय होतं की आपण ज्या गोष्टी जोपर्यंत स्वतः चुका करत नाहीत तोपर्यंत शिकत नाहीत. आपण सुरुवातीला खूप ॲडमंट असतो, आपल्याला वाटतं आपण जे करतो तेच बरोबर, आपण कुणाचंही ऐकत नाहीत. माझ्या बाबतीतही तेच घडलं. सुरुवातीला मी मिळेल ते पुस्तक वाचत होतो, कुठलंही पुस्तक पॉलिटिक्स घ्यायचं ते वाचायचं. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचं असं मला असं वाटायचं की मोठे मोठे टेक्स्ट बुकच वाचायला पाहिजेत, रेफरन्स बुकच वाचायला पाहिजेत. मग त्यात खूप वेळ गेला पहिल्या वर्षामध्ये. म्हणजे स्पर्धा परीक्षा कशा असतात, त्याची तयारी कशी करायची हे समजून घ्यायलाच मला सुरुवातीचं 6 ते 7 महिने गेले. आणि त्यानंतर मग हळूहळू जसं गोष्टी समजत गेल्या तसं मग तोपर्यंत 1-2 अटेम्प्ट होऊन गेलेले होते. मग हळूहळू प्रिलिम्स अंडरस्टँड झाली की प्रिलिम्ससाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायला पाहिजेत, त्याची मल्टिपल टाईम प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. आणि मॉक टेस्ट द्यायचे असतात, पण मॉक टेस्टपेक्षा UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे 1979 पासून आपण सॉल्व्ह करायला पाहिजेत त्या गोष्टी हळूहळू लक्षात आल्या. मग ते सॉल्व्ह करत असताना त्याच्या काही गमती पण कळाल्या की कसं UPSC क्वेश्चन फ्रेम करतं, एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसा विचार करायचा हे आपल्या काही सिनियर्सकडून शिकायला भेटलं. आणि ते सगळं ट्रायल अँड एररने करत होतो. पेपर घ्यायचा, सॉल्व्ह करायचा, आपल्या चुका शोधायच्या, त्याच्यावर परत ॲनालिसिस करायचं. दिस इज लाईक टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. मग त्याला वेळ गेला. मग प्रिलिम्सवर कमांड जशी आली तोपर्यंत मेन्सचं प्रिपरेशन एवढी काही खास नव्हती. आणि असं सांगायलाही कोणी नव्हतं की तुम्ही आता इंटिग्रेटेड तयारी करा, मेन्स आणि प्रिलिम्स एकत्र करता येते, हे पण कोणी सांगितलं नव्हतं. अगोदर प्रिलिम्सच तयारी करत बसलो होतो फक्त. मग GS तयार केला तर CSATकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. असं वाटत होतं होऊन जाईल CSAT, अगेन कॅज्युअल अप्रोच. पण CSAT UPSCमध्ये असं चालत नाही. हे मला फार उशिरा शेवटी काही समजलं की आपण कुठल्याही गोष्टीला UPSC करत असताना किंवा इतर स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा आयुष्य जगत असताना आपण कॅज्युअली किंवा ग्रँटेड घेऊ नये. हे मी UPSCतून म्हणू शिकलो. आणि मग CSATच्या तयारीला सुरुवात केली. मला लक्षात आलं की माझं CSATमुळे 2 ते 3 अटेम्प्ट व्हायला गेलेले आहेत. CSATची पूर्ण तयारी केली.
आणि फायनली 2023ला मग सीसॅट GS दोन्ही काढून मग पहिल्यांदा मेन्स लिहिले. पण त्यामध्ये एसे लास्ट मोमेंटला थोडासा खराब झाला. परत नेक्स्ट अटेम्प्ट द्यावा लागला. मग एसेवर खूप काम केलं. जवळजवळ 100 टॉपर्सच्या कॉपीज वाचल्या मी. अच्छा. हो, म्हणजे मला पहिल्या मेन्समध्ये फक्त 56 मार्क आले एसेला. कारण फिलॉसॉफिकल एसेस येतात UPSCचे बरोबर. आणि UPSCचा पॅटर्न हळूहळू इव्हॉल्व्ह होतो. GS बेस्ड एसे आता विचारत नाहीत. आपल्याला फिलॉसॉफिकल अप्रोच बेस्ड एसे किंवा ह्युमन व्हॅल्यूज असतील किंवा कमिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन त्या टाईपचे एसेस येतात. मग ते टॉपर कॉपीज वाचल्यानंतर एक आयडिया आली की एसे कसा लिहिला पाहिजे, त्याचा अप्रोच कसा असायला पाहिजे. त्या गोष्टी मग इम्बाईब झाल्या आणि खूप प्रॅक्टिस केली. मग त्यानंतर 2024च्या अटेम्प्टमध्ये मला 113 मार्क आले. म्हणजे डबल इम्प्रूव्हमेंट झाली माझी आणि फायनल इंटरव्ह्यू कॉल पण आला त्या वर्षी. अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी सिलेक्शन नाही होऊ शकलं. हे करत असताना मागं वळून पाहिलं माझे अटेम्प्ट संपत आले होते आणि हा माझा सेकंड लास्ट अटेम्प्ट ज्या वर्षी मला पहिला इंटरव्ह्यू कॉल आला. आता एक एक्सपेरिमेंट करायला माझ्याकडे वेळ नव्हता आणि सायमल्टेनियसली बऱ्याचशा गोष्टी फॅमिलीमध्ये घडत होत्या. वडील आजारी होते, वडिलांच्या किडनी डिसीज त्यांचा डिटेक्ट झाला होता. खूप सारं प्रेशर होतं डोक्यावर की आता फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचं आहे, देऊ की नको देऊ की सोडून देऊ विषय, हे पण मनात येत होते प्रश्न. पण काही मित्र होते सोबत, अमोल आहे, वैभव आहे, सुलतान आहे, ह्या सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली आणि त्यांनी सांगितलं नाही आता इथपर्यंत आलायस ना, विचार नको करूस, बिंदास दे. आणि डिटॅच होऊन मग ह्या शेवटचा अटेम्प्ट दिला. आणि त्यावेळेस एक आणखी खूप चांगली घटना जी माझ्या आयुष्यात घडली की मी मनोबलशी जोडलं गेलो. अच्छा. हां, आणि तिथं जोडलं गेल्यामुळं माझ्या आयुष्याला एक असं वाटलं की एक दिशा मिळाली मला की मी आत्तापर्यंत मागच्या 6 ते 7 वर्षात ट्रायल अँड एरर करून ज्या काही गोष्टी शिकलो आहे त्या मला कुठंतरी डिस्ट्रीब्यूट करण्याची संधी तिथे मिळाली. की जे आपले मनोबल संस्था काम करते दिव्यांग मुलांसाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटीज तिथं मुलांना एम्पॉवर केलं जातं, त्यांना डिपेंडंटकडून इंडिपेंडंट बनवलं जातं. मग मी त्याचा एक भाग झालो. मग मुलांना प्रिलिम्स कशी क्वालिफाय करायची, मेन्स कशी लिहायची, ह्या गोष्टी मी शिकवायला लागलो. आणि ते शिकवत असताना त्या गोष्टी माझ्यामध्ये पण आल्या. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही जर फुलांचा व्यापार करत असाल तर तो सुगंध तुमच्या हाताला आपोआप लागतो. बिलकुल. तर तसंच काहीतरी घडलं मनोबलमध्ये आल्यानंतर. मुलांसाठी मी थोडासा रिसर्च करायचो, यांचे आन्सर रायटिंग पॉईंट कसे जनरेट करायचे आणि ते इनडायरेक्टली ते माझ्यामध्ये पण आलं. त्यामुळं फार कमी तयारीत माझी प्रिलिम्स म्हणजे शेवटच्या अटेम्प्टला फार कमी दिवस मला मिळाले. 22 एप्रिलला 2024चा रिझल्ट आला. त्यात माझं झालेलं नव्हतं. तो शॉक ॲब्झॉर्ब करायला मला 2 ते 3 दिवस गेले. तोपर्यंत वडील ICUमध्ये होते. मला हार्डली 7 ते 8 दिवस मिळाले. त्या 7 ते 8 दिवसांमध्ये जेवढं रिवाईज करता आलं तेवढं केलं आणि लॉजिक्स वगैरे जे डेव्हलप केले होते, जे मी मनोबलच्या विद्यार्थ्यांना शिकवले होते, मी जसेच्या तसे तिथे अप्लाय करून आलो. आणि फॉर्च्युनेटली त्यामध्ये खूप चांगले मार्क मला GSला आले. सीसॅट माझा क्वालिफाय झाला आणि मेन्स लिहायची संधी मिळाली. अमोल सरांनी, मिलिंद सरांनी मला मेन्ससाठी पण संधी दिली की तुम्ही मुलांचे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घ्या, आन्सर रायटिंग. त्यामुळे एक कमांड अशी आली होती की ब्रेन स्टॉर्मिंगवर मी जास्त फोकस द्यायचो. रादर दॅन डुईंग डेली लाईक आन्सर रायटिंग फॉर 2 hours. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायचे, त्याच्यावर विचार करायचा, त्याला 15 मिनिट द्यायचे आणि स्क्रिबल करायचं. त्या म्हणजे क्वेश्चनला कसं ब्रेक करायचं, त्याचे किती पार्ट्स असतील, त्यात काय इंट्रोडक्शन असेल, काय कन्क्लुजन असेल, मग त्याच्या पॉईंट्सला कसं जनरेट करायचं, कुठले कुठले टेम्पलेट्स आपण वापरू शकतो किंवा मग आपल्या डे टू डे लाईफमध्ये GS अप्रोच लावून आपण कसं त्याचा वापर करू शकतो, डेटा काय टाकायचा, डायग्राम काय, मग ते टॉपर्सच्या कॉपीज कशा वापरायच्या, ह्या सगळ्या गोष्टीवर काम करत म्हणजे ते खूपच असं जुळून आल्या सगळ्या गोष्टी. त्या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. त्यांना समजावून सांगताना त्या माझ्याही पाठ होत्या. मग मेन्सला मला काहीच अडचण आली नाही. मला असं वाटत होतं की मी मुलांशी बोलतो आहे. अशी माझी मेन्स झाली या वर्षीची शेवटची. आणि कुठलीही भीती न बाळगता मी मेन्स फ्री माइंडने दिली. मागच्या वर्षी मनात एक भीती होती काय होईल काय होईल, पण यावर्षी नाही, जे होईल ते होईल हा विचार मनात होता. आणि फायनली इंटरव्ह्यू कॉल पण आला. इंटरव्ह्यूच्या बाबतीत पण तेच घडलं. मी दिल्ली कॅम्पस मनोबलचा जॉईन केला. दिल्ली कॅम्पसमध्ये आपले जवळ 70 ते 72 विद्यार्थी आणि तिथे मग आपण नवीन नवीन सेशन सुरू केले. चाय पे चर्चा नावाचा सेशन तिथं आम्ही सुरू केला. तिथे टी ब्रेकमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा, इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये, आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं. मग जो काही चर्चेचा विषय असेल तो करंट अफेअर्सचा असू शकतो, एखादा GSचा असू शकतो किंवा एखादा पर्सनल लाईफमधला किस्सा पण असू शकतो. त्यामुळे काय झालं की माझे विद्यार्थ्यांसोबतचा जो इंटरॅक्शन आहे तो खूप वाढला. आणि इंटरव्ह्यूच्या अगोदर 3 ते 4 महिने मी कंटिन्युअसली विद्यार्थ्यांशी बोलत राहिलो. त्या गोष्टीचा डायरेक्टली फायदा माझ्या इंटरव्ह्यूवर झाला. मला इंटरव्ह्यू कॉल आला. मला खूप जास्त तयारी करावी लागलीच नाही. मी इव्हन मॉक इंटरव्ह्यू पण जास्त नाही दिले. हार्डली 1 किंवा 2 मॉक इंटरव्ह्यू दिले असतील मी. पण ह्या गोष्टीमुळे काय झालं की माझी तयारी कंटिन्युअसली होत होती. सायमल्टेनियसली फायनान्शियली पण स्टेबल झालं होतं. भावाला नोकरी होती.
आईवडिलांना पण आम्ही योग्य सोयीसुविधा देऊ शकत होतो. एक आमचं कर्तव्य आम्ही ते पार पाडलं होतं. त्यामुळं फायनान्शियल कंडिशन जी सुरुवातीला होती ज्यावेळेस आम्ही गाव सोडलं, अच्छा. ती आम्ही सुधारून टाकली होती हां. येईपर्यंत. त्यामुळं ते टेन्शन मिटलं असल्यामुळं पण एक डोक्यात काही भार नव्हता की आता काय करायचं, असं काही नव्हतं. ठीक आहे. त्यामुळं मग एकदम क्लिअर माइंडसेटने हा दिलेला अटेम्प्ट होता, कुठल्याही रिझल्टची चिंता न करता. आणि फायनली इंटरव्ह्यू पण खूप फार छान झाला. मला फार इच्छा होती की श्री शिलवर्धन सरांचा बोर्ड यावा, कारण त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं की ते खूप छान प्रश्न विचारतात, इंटरॅक्शन करतात. अच्छा. सकाळी उठल्यानंतर इंटरव्ह्यूच्या दिवशी अमोल सरांना असंच म्हटलं की सर बघा मला शिलवर्धन सरांचा बोर्ड येणार आहे, आणि त्यांचाच बोर्ड आला. म्हणजे हा एक योगायोग माझ्यासोबत घडला. म्हणजे मागच्या 2 वर्षांमध्ये जे योगायोग घडत होते, मला असं वाटत होतं की ते आजचा दिवस दाखवण्याकरता ते सारे योगायोग घडत होते. येस. आणि फायनली आज तुमच्यासमोर बसलोय मी. तर हे मी माझं फॉर्च्यून म्हणेन की मला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायला मिळतं. नक्कीच आपण म्हणजे लहानपणापासून आपण हे नेहमी ऐकत येतो की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. बरोबर. पण ते आपल्याच चुकांमधनं शिकत जाणं आणि त्या चुका ॲक्सेप्ट करणं आणि एकदम लास्ट मोमेंटला, लास्ट अटेम्प्टला ते सगळं जुळून येणं, बरोबर. हा फार मोठा चमत्कार आहे असं म्हणेन. बरोबर. तर आपण द अल्केमिस्ट पुस्तक वाचलं असेल, येस. किंवा एक शाहरुख खानचा मूवी पण आहे, त्यामध्ये पण तो डायलॉग आहे की किसी चीज को अगर शिद्दत से चाहो हाँ. तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने के लिए लग जाती है. येस. माझ्या बाबतीत सुद्धा कुठेतरी असं घडलं असं मला वाटतं की युनिव्हर्स वॉज ट्राईंग टू गेट दिस थिंग टू मी. येस. की प्रत्येक गोष्ट, मनोबलचे स्टुडंट्स, शिलवर्धन सरांचा बोर्ड येणं, अमोलसारखा मित्र, माझे भाऊ, माझी फॅमिली, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी UPSC सारख्या अवघड परीक्षेला सामोरं जात असताना फार महत्त्वाच्या ठरल्या. आपल्याला काय वाटतं की UPSC करायला घेतली खूप सोपी आहे, 1 वर्षात निघून जाईल, 2 वर्षात, असं नाही आहे. खूप लूप होल्स आहेत त्यामध्ये. खूप वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागतो, खूप अडचणी येतात, अपयश सगळ्यात जास्त येतं. आणि इथं मी जसं नेहमी म्हणतो की UPSCमध्ये यशाची गॅरंटी नाही, UPSCमध्ये अपयशाची गॅरंटी आहे. कारण इथं फक्त 0.5% किंवा 0.1% लोक पास होतात. 10 लाख लोक एक्झाम देतात, त्यातले फक्त आणि फक्त 900 लोक सिलेक्ट होतात. तिथं आपल्याला तो प्रवास करायचा आहे, ती रॅट रेस आहे. पण त्यामध्ये आपण स्वतःला कसं सर्व्हाइव्ह करायचं. पण त्यासाठी मला एक गोष्ट कळली की मला फुल टाईम हे करायचं नाही आहे. आधी मी शिकून घेतल्या गोष्टी आणि त्यानंतर मग काहीतरी काम करतच मी तयारी ठेवली. काम करतच तयारी केली पाहिजे, असं माझ्या बांधवांना माझं एक विनंती आहे की ज्यांना UPSC करायचं त्यांनी बिंदास्त करा. येस. कारण तो तुमचा हक्क आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे करा. पण काम करत करा, काहीतरी नाही तर एक टाईम पिरियड ठरवा त्याच्यासाठी की मी 2 वर्षातच करणार, आणि आपलं बेस्ट देऊन टाका त्यामध्ये, झोकून द्या स्वतःला. ते 100% रिझल्ट येणार. किंवा काम करत करा, त्याच्यावर अवलंबून राहू नका की नाही करणार तर खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, हा प्रकार नाही ठेवायचा इथे. तर माझ्या बाबतीत असं झालं की LNTचा अनुभव होता, त्या अनुभवातून अमोलजीने, आमच्या मित्राने, त्याच्या DigiZ मशीन्समध्ये मला कन्सल्टन्सीचा थोडासा परचेसचा एक्सपिरियन्समधून थोडं काम दिलं, तो फायनान्शियल सपोर्ट मिळत होता. त्यामुळं असं अनएम्प्लॉईड टोटल नव्हतंच. UPSCचा अभ्यास करता काही गोष्टी अशा आत्मसात झाल्या प्रिलिम्स क्वालिफाय झाल्यानंतर, मेन्स लिहिल्यानंतर, की प्रायव्हेट कोचिंगमध्ये पण पेपर चेक करण्याची संधी मिळाली. तर मग ते पण मिळत होतं. आणि फायनली अल्टिमेट लास्ट स्टेजला मनोबल सारख्या संस्थेत डायरेक्टली मी म्हणजे फुल टाईम जॉईनच करून टाकलं. मग हे करत असताना काय झालं की UPSCला मी एक पॅरलली करत राहिलो आणि माझ्या कुटुंबाला किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटीला बाधा न ठेवता प्रयत्न करत राहिलो. कारण अडचणी आपण आर्थिक सुरुवातीला पाहिल्या होत्या ना. आर्थिक आपण म्हणतो, पण त्या खूप गरजेच्या असतात आपल्या परिवाराला सपोर्ट करण्याकरता. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, करायला हरकत नाही, पण थोडासा विचारपूर्वक करा, मार्गदर्शन घेऊन करा. तर हा प्रवासच मुळात जास्त थकवणार आहे. आणि तुम्ही म्हटलात की फायनान्शियल स्टॅबिलिटी, मी त्यावेळेस सोबत असं म्हणेन की एक मेंटल स्टॅबिलिटी आणि मेंटल सपोर्ट पण या प्रवासात महत्त्वाचा आहे. आणि या प्रवासामध्ये प्रत्येक विद्यार्थी जो ॲस्पिरंट आहे, UPSCची एक्झाम देतो, एक ब्रेकिंग पॉईंट येतो. म्हणजे त्याच्यानंतर असं वाटतं की नाही तर बस हे होऊ शकत नाही आणि मला ते करायचं नाही. तर तो कुठला क्षण होता तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्या क्षणी तुम्हाला नक्की कोणी सावरलं? घरचे, मित्र, त्यांचा सपोर्ट नक्की कसा मिळाला? ब्रेकिंग पॉईंट आला माझा ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन लागलं. अच्छा. सुरुवातीला माझे अटेम्प्ट जे होते ते त्यात कधी GS निघत होता, कधी CSAT निघत होता, पण दोघं सोबत नव्हते निघत. आणि नेमकं ज्यावेळेस माझं CAPFमध्ये सिलेक्शन झालं 2019मध्ये, त्यावेळेस मला अनुभव म्हणजे कॉन्फिडन्स आला की नाही आता CAPF झालं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण करू आपण. मी एक्सटेन्शन घेतलं आणि अभ्यासाला सुरुवात केली.
माझं बॅड लक आणि सगळ्यांचंच बॅड लक की कोविड आला त्या वर्षी. लॉकडाऊन लागलं आणि परीक्षा एक पुढं ढकलण्यात आली. होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. एवढं हाहाकार त्या कोविडने घातला होता. सलग 2 वर्ष परीक्षा अशाच पुढे गेल्या आणि तो अभ्यास पण कोलमडला. तर त्या पिरियडमध्ये असं वाटायला लागलं की आपण कोविड लॉकडाऊनमध्ये काहीच करू शकलो नाही, त्याचा फायदाच घेऊ शकलो नाही किंवा आपण मेन्सची तयारी चांगली करू शकलो नाही. मग तिथं ज्यावेळेस 2020चा किंवा 21चा अटेम्प्ट देत होतो त्यावेळेस माझा ब्रेकिंग पॉईंट आला की मला गिवअप करावं असं वाटायला लागलं, की मला असं वाटायला लागलं की नाही, हे आपल्याच्याने होणारच नाही. रोज लायब्ररीतून उठून रूमवर यायचो आणि असं एक दिवस नव्हता की ज्या दिवशी अशा डोळ्यात अश्रू येत होते. ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं, खूप मेंटल स्ट्रेस यायला लागला. मग त्यावेळेस मित्रांशी बोलायला सुरुवात केली. अमोल लंके आहे किंवा वैभव आहे, माझी मैत्रिणी आहे सुलताना, त्यांनी मदत केली. संदीप शिंदे आहेत, म्हणजे जे मित्र ऑलरेडी पास झालेत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, आपलं सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी खूप एनकरेज केलं. मग ती गोष्ट एक लक्षात आली की आता योगा मेडिटेशनच्या मार्गाने जाणं पण आता गरजेचं झालं आहे. मेडिटेशन करायला सुरुवात केली आणि तो स्ट्रेस मग हळूहळू कमी झाला. फायनली ज्यावेळेस प्रिलिम्स क्वालिफाय झालो मग त्यानंतर मग परत मागं वळून पाहिलं नाही. नक्कीच मला असं वाटतं की या प्रवासामध्ये जसे घरच्यांची साथ असते, मित्रांची साथ असते, ती मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं. नक्की नक्की. कारण ती मानसिक स्थैर्य ज्याला आपण म्हणतो ते लाभणं महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेन की आता MPSCची जी परीक्षा आहे ती सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होती आहे बरोबर आणि ही खूप चांगली संधी आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. आणि तुम्ही तुमचा अनुभव सुद्धा UPSCचा इतका आहे डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचा. तर एक्झॅक्टली मुलांच्या नक्की चुका कुठे होतात लिहिताना? कारण परीक्षा सगळे देतात, टेस्ट सिरीज सगळे लावतात, पण तेवढंच फक्त पुरेसं आहे की त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे जेणेकरून मेन्सला मार्क येतील. येस. काय होतं की मार्केटमध्ये सांगितलं जातं की आन्सर रायटिंग करा, पण ती कशी करायची कोणीच सांगत नाही. हां टॉपर्स कॉपीज ॲनालिसिस करा, पण कशी करायचं कोणीच सांगत नाही. ब्रेन स्टॉर्मिंग करा, पण कशी करायचं कोणी सांगत नाही. ॲक्च्युली ह्या 3-4 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मेन्समध्ये मार्क मिळवून देण्याकरता मदत करतात. पहिली गोष्ट, आपला सिलेबसवर होल्ड पाहिजे. जो काही सिलेबसचा पॉईंट आहे त्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याकडे 1.5 ते 2 पानांच्या नोट्स, तो आपला बेस आहे. आणि त्यानंतर मग त्या प्रत्येक पॉईंटवर विचारले गेलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे काही मॉडेल आन्सर्स जे आपल्याला टॉपर्सच्या कॉपीजमधून मिळतात किंवा आपण ते तयार करू शकतो. आणि फायनली प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सबद्दल केलेलं आपण ब्रेन स्टॉर्मिंग. ह्या 3-4 गोष्टी आहेत ज्या आपले फाउंडेशनचं काम करतात. आणि त्यानंतर येतं मग आन्सर रायटिंग. डायरेक्ट आन्सर रायटिंग नाही आहेत. येस. आपण काय करतो, आपण डायरेक्टली वी जम्प टू द आन्सर रायटिंग. मग आपण आन्सर रायटिंग करायला घेतलं, आपल्याला करताच येत नाही, पॉईंटच जनरेट होत नाही. आपला सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम काय, सर पॉईंटच जनरेट होत नाही, कसे होणार? आपण त्या डायमेन्शनमध्ये विचारच करत नाही आहेत. जनरल स्टडीजचे एवढे अप्रोच आहेत, प्रत्येक GSचा आपण विचार केला तर आपण 100 पॉईंट जनरेट करू शकतो. येस. मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपण आता समजा तुम्ही खूप छान मुद्दा मांडला की MPSC आणि UPSCचा सिलेबस लगभग सेम झाला आहे, तर तिथं हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. एक टाईम पिरियड ठरवून घ्या की येणाऱ्या 3 वर्षात किंवा 2 वर्षामध्ये आम्हाला ह्या दोन्ही परीक्षा सायमल्टेनियसली टार्गेट करायच्या मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सिलेबस सेम असल्यामुळे काय होणार आहे की जवळ प्रश्नांचं स्वरूप पण सेमच असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला UPSCचं मटेरियल अवेलेबल आहे. MPSCमध्ये आता नवीन शिफ्ट झालं आहे, तुम्ही UPSCचं मटेरियल वापरून MPSCसाठी आणि UPSCसाठी एकत्र तयारी करू शकता. एक सेपरेट नोटबुक तयार करून रोज ब्रेन स्टॉर्मिंग करणं. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, तर एखादा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्यायचा, त्याला टाईम ॲलोकेट करायचा, काही ठराविक तुमचा जो काही कम्फर्टेबल टाईम असेल तो, त्या प्रश्नाला 2 ते 3 भागांमध्ये तोडायचं. त्यात इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन ह्या सगळे भाग येतात. इंट्रोमध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा की काय मी करंट अफेअर्स वापरू शकतो का, डेफिनेशन वापरू शकतो का, डेटा वापरू शकतो का. बॉडीमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करू शकतो, डायग्राम काढून, मॅप काढून, त्याला किती मी ॲस्थेटिकली प्रेझेंट करू शकतो सो दॅट की एक्झामिनरला ते खूप छान वाटेल. आणि कन्क्लुजनमध्ये अशी पंच लाईन की एंड झाल्यानंतर तो असा रिमार्केबल म्हणतो ना आपण, वाटलं पाहिजे की एक्झामिनरने आन्सरच्या शेवटी ती लाईन वाचून तुम्हाला खुशीने मार्क दिले पाहिजेत. मग त्या पंच लाईन आपल्याला आपल्या जे काही पॉलिटिकल लीडर्स असतात त्यांच्या भाषणामध्ये मिळतात. कॉन्स्टिट्यूशनमध्ये DPSPs आहेत, SDGs आहेत, त्यानंतर काही बऱ्याचशा स्कीम्स आलेल्या असतात, बेस्ट प्रॅक्टिसेस असतात, त्यातून आपण ते करू शकतो. किंवा कोट्स असतात प्रत्येक विषयाचे, जसं की विमेन, आज विमेन्स डे आहे तर विमेनवर दरवर्षी क्वेश्चन येतोच सोशल जस्टिस ह्यामध्ये. तर मी इंट्रोडक्शन तयार करून ठेवलं होतं की यत्रे नारीस्तो पूजन्ते म्हणते तत्रे देवता. तर विमेनवर प्रश्न आला की मी हे इंट्रोडक्शन माझं टाकत होतो आणि कन्क्लुजनमध्ये
वी शुड मेजर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी बाय द प्रोग्रेस मेड बाय विमेन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. हे कोट्स, असे प्रकारचे कोट्स मी तयार करून ठेवलेले होते की जी मी रेडीमेड ॲज अ इंट्रो, ॲज अ कन्क्लुजन वापरत होतो. तुम्हाला वाटतं ह्या काही ट्रिक्स, ह्या हॅक्स आहेत ज्या तुम्ही अगोदरच तयार करून ठेवायच्या असतात. त्याला मल्टिपल टाइम्स वाचायचं असतं, त्याला लिहायची प्रॅक्टिस करायची असते. मग फक्त त्यामुळे मग आन्सर रायटिंग म्हणजे फक्त घड्याळ लावलं 30 मिनिट आणि लिहून काढलं, इम्प्रूव्हमेंट कशी होणार? होणारच नाही. बरोबर. मग प्रॅक्टिकली असं करणं फार गरजेचं आहे. मग टॉपर्स कॉपीज फार महत्त्वाच्या. मग टॉपर्स कॉपीज कशाच करायच्या? तर ज्या टॉपर्सला चांगले मार्क पडलेत त्यांची लिस्ट आपल्याला कळते. त्या प्रत्येक टॉपर्सच्या कॉपीज आपण डाउनलोड करायच्या वेगवेगळ्या क्लासेसच्या, आणि त्यांचे जे आन्सर्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, ते सिलेबसच्या कुठल्या पॉईंटशी मॅच करतात ते पाहायचं, आणि ते वाचून ते न पाहता त्यांच्यासारखंच आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. असं सिमिलर आन्सर आलं पाहिजे की त्यांचं आन्सर कुठलं आणि आपलं कुठलं हे कोणाला समजता सुद्धा कामा नये. अच्छा. आणि मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. त्यावेळेस मग आपल्याला कळतं स्ट्रक्चर काय आहे, फ्लो काय आन्सरचा. म्हणजे थोडंसं टेक्निकल झालं. जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच छान वाटेल ऐकून की ह्या पद्धतीने केलं. आणि फार म्हणजे याला खूप एफर्ट लागत नाहीत, ही एफर्टलेस गोष्ट आहे. जसं मी लास्ट टाइम ब्रेन स्टॉर्मिंगचे सेशन्स घेतले होते आमच्या मनोबलच्या विद्यार्थ्यांकरता, तर मी फक्त 12 क्वेश्चन त्यांच्याकडून तयार करून घेतले होते इकॉनॉमिक्सचे. एक 6 क्वेश्चन फक्त डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्या बेसिसवर पॉईंट्स सगळे कव्हर झाले होते सिलेबस. येस. असा स्मार्ट वर्क आपल्याला करावं लागतं. पण स्मार्ट वर्क करण्याकरता आधी थोडंसं हार्डवर्क करावं लागतं. कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनतीशिवाय आणि हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर कायम बिंबवलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि नक्की त्यांना हा अप्रोच पण हवा होता की सगळे सांगतात उत्तरं लिहा, सगळे सांगतात टॉपर्स कॉपी पाहून घ्या, पण ते कशी करायची हे आधी समजून घेणं फार गरजेचं आहे. आता बोलता बोलता तुम्ही मनोबलचा उल्लेख केलात, तर तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मनोबल किती इम्पॉर्टंट राहिलं तुमच्या आयुष्यात. तर तुम्हाला असं नेमकं कसं काय वाटतं की मनोबलच्या अशा कुठल्या हायलाइटेड गोष्टी आहेत, अशा वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या इतर ठिकाणी नाही भेटत? कारण मनोबल अशी संस्था आहे की जी दिव्यांग विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि आता ट्रान्सजेंडर विद्यार्थी या सगळ्यांसाठी इन्क्लुझिव्हली काम करते. आणि UPSC सारखी परीक्षा म्हटलं की खूप सारे स्टडी मटेरियल येतं आणि या विद्यार्थ्यांसाठी ते ॲक्सेसिबल नाही, आणि दीपस्तंभ ते प्रोव्हाइड करतं. आणि या परिवाराशी तुम्ही जोडला गेलात आणि त्या परिवाराचा तुम्ही आजही भाग आहात. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की कुठल्या गोष्टी ह्या हायलाईट होणाऱ्या आहेत? दीपस्तंभ फाउंडेशनचा मनोबल हा प्रोजेक्ट आहे, हा एक अशा पद्धतीने युनिक प्रोजेक्ट आहे जो भारतभरातील आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करतं. त्यांना डिपेंडंटपासून इंडिपेंडंट बनवण्याचं काम येस. हे मनोबलतर्फे होतं. मग त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग नॉट जस्ट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, हायर एज्युकेशन. मग एखाद्याला जर मास्टर्स करायचं असेल, एखाद्याला PhD करायचं असेल, एखाद्याला CA ची तयारी करायची असेल, किंवा एखाद्याला बँकिंग करायचं असेल, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी, त्यांना लागलेलं मार्गदर्शन, त्यांना पाहिजे असलेलं ॲक्सेसिबल मटेरियल. फॉर एक्झाम्पल व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट जे असतात त्यांना सॉफ्ट कॉपी लागते. NVIDIA सॉफ्टवेअर आहे किंवा स्क्रीन रीडर्स असतात, त्यातून ते अभ्यास करतात. कीबोर्ड डिव्हाइस आहे. पण हे सगळे डिव्हाइस प्रोव्हाइड करण्याकरता मनोबल ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं. त्यांना काउन्सिलिंग, त्यांची प्लॅनिंग करून देणं, त्यांना एक्झिक्यूट करून घेणं त्यांच्याकडून, त्यांचे फॉलोअप्स, आणि त्या पद्धतीने मग रिझल्ट ओरिएंटेड एक होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांना काम करणं. नॉट ॲज अ टीचर ऑर नॉट ॲज अ कोचिंग ऑर नॉट ॲज अ इन्स्टिट्यूशन, ॲज अ पॅरेंट. मला मनोबलमध्ये तुम्ही म्हटलं ना की काय आवडलं, पॉझिटिव्हिटी. मनोबलमध्ये आल्यानंतर मला वाटतं की माझ्यातली सगळी निगेटिव्हिटी गेली होती माझ्यामध्ये, ऑब्व्हियसली सगळ्यांमध्ये असते. आणि ज्या दिवशी मनोबलच्या कॅम्पसमध्ये मी एंट्री केली, मला असं वाटतं की मी जसं विद्यार्थ्यांना भेटलो, त्यांच्याशी बोलायला लागलो, मी खूप काही शिकलो त्यांच्याकडून. माझे VI स्टुडंट ज्या पद्धतीने एन्थुझियास्टिकली त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये येतात, कोणाची हेल्प न घेता बसतात, जेवतात, सगळं किती अमेझिंग आहे. मग आपण का नाही करू शकत? म्हणजे कुठलीही गोष्ट मला ती पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडून मिळाली. ती जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्याकडून मिळाला. त्यांना दृष्टी जरी नसेल तर त्यांच्याकडे दृष्टिकोन फार मोठा आहे. बिलकुल. तो दृष्टिकोन मला त्यांच्याकडून मिळाला. मला असं वाटतं की ही एक युनिक गोष्ट आहे जी मनोबलमध्ये, ती खूप खूप पॉझिटिव्हिटी आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी मला शेवटच्या अटेम्प्टला, माझ्या ह्या लास्ट अटेम्प्टला, मला माहिती नाही कशी मिळाली, आली माझ्या आयुष्यात ती आपोआप चालून. आणि त्या पॉझिटिव्हिटीनेच एक पॉझिटिव्ह नोटवर माझ्या तयारीच्या प्रवासाला इथे सांगता झाली. आणि आता सर्व्हिसची सुरुवात होते. आणि त्या
सर्व्हिसच्या ह्या सुरुवातीला संपूर्ण दीपस्तंभ परिवाराकडूनच आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून शुभेच्छा देतो मी. येस. आपण असं म्हणतो की हे आयुष्य जगत असताना की मी कुणाला तरी आदर्श मानलं आणि हे त्यांना आदर्श मानल्यानंतरनं माझ्या आयुष्याचे काही मूल्य आहेत. नॉट जस्ट फॉर UPSC किंवा फक्त स्पर्धा परीक्षांसाठीच नाही, तर एकंदरीत नॉर्मल आयुष्य जगत असताना किंवा आपलं एखादं ध्येय ठरवलं असेल, कॉर्पोरेट लाईफ म्हणा किंवा इतर गोष्टी, तर त्याच्यासाठी जगताना आजच्या ह्या धावपळीमध्ये जिथं माणूस ही मूल्य विसरतोय तिथं तुम्ही तुमची मूल्य जपली आहेत हे तुमच्या बोलण्यातून मला जाणवतंय. तर ती नेमकी मूल्य कोणती होती आणि ते आदर्श व्यक्तिमत्व कोण होतं की ज्यांच्या त्या शिकवणुकीमुळे मी म्हणेल की तुमच्या बोलण्यामध्ये ती छाप मला अजून पण दिसून येते. काय असतं, आपण कुठल्याही एका व्यक्तीला आपला आदर्श मानू शकत नाही. हां, आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे व्यक्ती आपले आदर्श बनतात. बिलकुल. शाळेत असताना आपण आपल्या शिक्षकांना आदर्श मानतो, घरी आपले आईवडील आपले आदर्श असतात. थोडंसं आणखी आपण काम करायला जातो त्यावेळेस आपले सिनियर कोणी बॉस असेल ते आपले आदर्श बनतात की त्यांनी चांगलं खूप छान पद्धतीने काम केलेलं असतं. अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण सोशल रिफॉर्मर्स वाचतो, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे माणसं की ज्यांनी आपलं सर्वस्व शिक्षणासाठी त्यागलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक की ज्यांनी एवढ्या मोठ्या संकटावर मात करून एवढं मोठं शिक्षण, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांच्या प्रेरणेतून एक ऊर्जा, अखंड ऊर्जा स्रोत, तो कधीच संपू शकत नाही असा ऊर्जा स्रोत, म्हणजे ती प्रेरणा. आणि सामाजिक लेवलला ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला काम करतो, मी मनोबलमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मी महाजन मास्तरांना पाहिलं, काय माणूस आहे, काय पद्धतीने काम चालू आहे, किती म्हणजे मुलं किती प्रेम करतात. मग मला असं काहीतरी करता येईल का की ज्यामुळं मला माझ्यावर सुद्धा मुलं एवढं प्रेम करतील. मग तोच आदर्श घेऊन मग मी माझं ज्यावेळेस मी मनोबलमध्ये काम करायला सुरुवात केली त्या लेवलचं मी काम करण्याचा प्रयत्न केला. सरांना समोर ठेवलं की नाही, सर जसे करतात तसं आपण करू शकतो. आणि त्याचं एक होतं ना की उदाहरण असं सांगायचं झालं की ज्या दिवशी रिझल्ट आला, मी दिल्ली कॅम्पसमध्ये होतो मनोबलच्या, मी रिझल्ट आला आणि माझे जे काही स्टुडंट होते, व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट होते, काही व्हीलचेअर बाउंड स्टुडंट जे काही ते सगळे इमिडिएटली माझ्याकडे आले. सगळ्यांनी मला चारी बाजूने घेरलं आणि मला मिठी मारली, सगळे रडत होते. मला वाटतं की ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कामं आहे आणि त्या दिवशी मी ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालो होतो. नक्कीच संघर्ष आणि संघर्षानंतर आलेला हा सुखद क्षण. म्हणतात ना की सुखाची चव कळायला सुद्धा कधीतरी दुःखाचे अपयशाशिवाय यशाची चव नाही चाखता येत. आणि मला असं वाटतं की फक्त जर अयशच येत राहिलं तर मग माणसाच्या आयुष्यात फक्त गर्व, घमंड ह्या गोष्टी येणार. तो आपल्यापेक्षा इतर जे लोक असतील त्यांना ते चांगल्या पद्धतीने ट्रीट नाही करणार. अपयश यायलाच पाहिजे मला असं वाटतं. आणि अपयशातून आपल्याला खूप काही शिकायचं, खूप काही अपयश आपले मित्र असतात ॲक्च्युली, ते आपल्याला खूप काही शिकवत असतात, आपली साथ देत असतात. मला असं वाटतं की यातून खचून न जाता जे काही अपयश येईल त्याला हसत हसत सामोरं जायचं आणि पुढं व्हायचं. काय फरक पडत नाही आपल्या आयुष्यात. मी एक सांगतो की ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. योग्य वेळी योग्य व्यक्ती योग्य पद्धतीने आपल्या आयुष्यात येतात, ते आपल्याला मार्ग दाखवतात, ते आपले मार्गदर्शक बनतात आणि आपल्या डेस्टिनेशनवरती ते आपल्याला घेऊन जातात आणि ते डिझअपिअर पण होतात. आपल्याला कळत नाही हे कुठून आले आणि कुठं गेले. आपला प्रवास चालू राहतो. ह्या वर्षी UPSCचा फार सुंदर एसे आला होता, लाईफ शुड बी लिव्ड ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. तो एसे इथे एकदम परफेक्टली हे होतं. त्या एसेचं कन्क्लुजन मी केलं होतं की क्यों भटक रहा है मंजिल की तलाश में, जहाँ खुद से खुद की पहचान हो वही तेरी मंजिल है. मला वाटतं की हे असं आहे की आपण जीवन जगताना म्हणजे का भटकतोय ना, आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्या जीवनात. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळेच एक हंबलनेस आपोआप येऊन जातो, आपोआप ते सामाजिक कार्य करण्याची जिद्द ती होते, ते आपोआप येते. फक्त पॉझिटिव्ह विचार करत राहायचं असं मला वाटतं. की मी विद्यार्थ्यांना पण ते सांगतो की ग्लास शुड बी लुक्ड ॲज अ हाफ फुल नॉट ॲज अ हाफ एम्प्टी. तर तोच ॲप्रोच आहे माझ्या जीवनाकडं माझा पाहण्याचा. की मी म्हणून सांगतो ना की मी माझ्या कठीण काळाचा किंवा त्याचा मी कधीच बाऊ करत नाही. ठीक आहे, ग्लास वॉज हाफ एम्प्टी बट ॲज वेल ॲज हाफ फुल. माझ्याकडे संधी होती मला माझी परिस्थिती सुधारायचं आणि मी खूप प्राऊडफुली सांगतो, मी आणि माझ्या भावाने मिळून पहिलं आमचं ती संधीचं सोनं केलं. आम्ही आमच्या घराला सुधारवलं, आईवडिलांना चांगलं झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या त्यांच्या हक्काच्या घरामध्ये घेऊन गेलो. मग आमचा अभ्यासही केला आणि आज जे पाहिजे होतं ते मिळवलं सुद्धा. म्हणजे आज त्यामुळे वेळ पण लागला, असं नाही की ते खूप एकदम आत्ता केलं आणि लगेच मिळालं, असं नाही आहे. खूप पेशन्स ठेवावं लागलं त्यामध्ये. पण एक होतं की एवढा अनिरुद्ध गायकवाड हा माझा धाकटा भाऊ, म्हणजे
त्याच्यासारखा भाऊ मिळणं मला असं वाटतं की मी खरंच काहीतरी पुण्य केलं आहे की असे आईवडील असे भाऊ मला मिळाले. कुठल्याही प्रकारचं त्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही. अमोल लंकेसारखे आमचे मित्र, मिलिंद सर, महाजन सर, महेश भागवत सरांसारखे गुरु आयुष्यात आले. अच्छा. जे भागवत सरांनी सुद्धा खूप एनकरेज केलं मला प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्या इंटरव्ह्यूनंतर व्हिडिओ कॉल करून त्यांनी मला हे केलं. आणि एवढा मोठा माणूस आपल्याला ज्यावेळेस व्हिडिओ कॉल करतो तसं वाटतं की नाही आपण आहोत काहीतरी. आपल्याला खूप आशीर्वाद येते ह्या सगळ्या लोकांचे. त्यामुळे ह्या ठीक आहे परिस्थिती. मला काय म्हणायचं आहे की अडचणी कोणाला येत नाहीत. सगळ्यांनाच येतात. सगळ्यांना. संघर्ष कोणाच्या जीवनात नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात. कोणाच्या जीवनात आर्थिक आहे, कोणाच्या जीवनात शारीरिक आहे, तर कोणाच्या जीवनात मानसिक आहे. येस. पण संघर्षापासून कोणीही मुकलेला नाही. नाही. त्यामुळं मी खूप संघर्ष केला, मी हे केलं, मी ते. आपण सगळे संघर्ष करतोय. आपल्याला त्या संघर्षातून शिकून समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं. येस. बस एवढंच मला माहिती आहे. आणि तेच मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं. माझ्या आईवडिलांनी हे सांगितलं की ठीक आहे परिस्थिती आहे ना, होऊन जाईल, करत राहा, होऊन जातं. जसं ते नवाजुद्दीन सिद्दीकीच्या की मनोज वाजपेयीच्या आईने त्यांना सांगितलं होतं की बेटा कचरे के डिब्बे का भी जगा बदल जाता है. तसं आहे ते. येस. चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे म्हणतात ना की वेळेचं एक फार छान गुणधर्म आहे वेळेचा की तो बदलतो. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. बरोबर. बिरबलांनी पण सांगितलं होतं अकबरला हेही दिवस निघून जातात. अगदी तसंच काही. तुम्ही बोलता बोलता आता सांगितलं की समाजासाठी आता आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. तर हा सगळा प्रवास निवड होण्यापुरता होता. ज्याला आपण असं म्हणू की साध्य साधन. बरोबर. की ही सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम, ही पोस्ट ही आपल्यासाठी एक साधन आहे. साध्य तर सगळ्यांचं वेगवेगळं असतं. तुमचं नक्की साध्य काय आहे? आणि आता तुम्हाला असं काय वाटतं की समाजातली अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी मला आता काम करण्याची इच्छा आहे? इथपर्यंत पोहोचताना मी ज्या गोष्टी अनुभवल्या, जसं मी माझा जन्म चास गावात झालेला आहे. 15 वर्ष मी तिथं राहिलो गावातील समस्या पाहिल्या. सगळ्यात अगोदर जर मला काही कुठल्या विषयावर काम करायचं असेल तर ते मुलींच्या शिक्षणावर. की त्यांना इक्वल संधी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे. त्यानंतर सामाजिक मतभेद ते दूर झाले पाहिजे. त्यासाठी आपण काम करू शकतो. पण सगळ्यात जे महत्त्वाचं काम आहे ते आपल्या संविधानाला धरून, अनुसरून, सामाजिक एकता निर्माण ठेवून आपण देश निर्माण कसा करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी. योग्य दिशेने काम करणे, लॉ अँड ऑर्डरचं फॉलो करणे, कुठल्याही प्रकारचं वाईट काम न करणे, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्याशा गोष्टी. संविधानात जे मूल्य दिलेले आहेत त्या मूल्यांना अनुसरून काम करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीची गोष्ट केली की आपण जीवन जगताना कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला इम्बाईब करा. की कुठलंही डिसिजन घेताना मला इथं गांधीजी आठवतात की गांधीजी म्हणतात, त्यांच्या गांधीन तलिस्मान आपण ऐकलं असेल की आपल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्या शेवटच्या लाईनमध्ये शेवटच्या उभ्या राहणाऱ्या माणसाकडे पहा, त्याला फायदा होणार आहे का, त्याला फायदा झाला पाहिजे असं काहीतरी काम करा. मला वाटतं की माझं साध्य तेच की तो शेवटी उभा राहिलेला व्यक्ती त्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे असं काहीतरी काम. मला जी काही संधी मिळालेली आहे स्पर्धा परीक्षेतून आणि ह्या UPSCच्या माध्यमातून, मला असं वाटतं की मला जी काही वर्ष मिळतील मी माझं 100% हे देशसेवेला, लोकसेवेला आणि काहीतरी नवनिर्माण करण्याला देणार. नक्कीच खूप सुंदर साध्य आणि ध्येय आहे तुमचं. कारण तुमच्यासारखेच व्यक्ती त्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्या पदावर येणं ही काळाची गरज पण आहे. आज मी असं म्हणेन की हा सगळा संघर्ष झाला, हा एक सुखद क्षण आयुष्यात आला आणि आता सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूज होत आहेत, पॉडकास्ट होत आहेत, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण तुम्ही करत आहात. तर आज मागं वळून पाहताना भूतकाळातल्या त्या संघर्षमय स्थितीमध्ये असणारे जे बापूसाहेब आहेत तर त्यांना तुम्ही नक्की जर तुम्हाला माघारी जाऊन काही सांगावंसं वाटलं तर तुम्ही त्यांना नक्की काय सांगाल? जो 5-6 वर्षांपूर्वीचा बापूसाहेब होता, जो गिवअप करायला तयार झालेला होता की नाही आता बस, आता काहीतरी काम शोधू आणि काम करू. भूतकाळात जाऊन मी त्याला एवढंच सांगू शकतो की गिवअप नको करूस. तू काम शोध, काम कर, पण गिवअप नको करूस. आपलं स्वप्न पूर्ण कर, त्याच्यासाठी प्रयत्न कर, पॅरलेली तयारी करत राहा. आईवडिलांचं सांभाळ कर, भावाला सपोर्ट कर, मित्रांची काळजी घे, त्यांच्याकडून शिक आणि आपल्या अपयशातून शिक. बस मला एवढंच माझ्या भूतकाळात जाऊन स्वतःला सांगावं लागेल. खूप सुंदर.
गप्पा अशा चालू राहाव्यात असं मला मनापासून वाटतंय. पण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. पण मी असं म्हणेन की ही स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत असं म्हणतात की करावी, नाही असं नाही. पण कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. बरोबर. आणि आजची जी स्थिती आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी हवी आहे. MPSC म्हणूयात, UPSC म्हणूयात आणि बाकीच्या SSC, बँकिंग ह्या काही गोष्टी. तर त्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना, फक्त UPSCच नाही, तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटेल? हा संदेश मला असा माझ्या विद्यार्थी बांधवांना, माझ्या बंधू भगिनींना असा द्यावा असं वाटतो की काहीतरी प्लॅन बी ठेवा. येस. फक्त स्पर्धा परीक्षेला आपलं जीवन बनवू नका. पॅरलली ही गोष्ट करत राहा. सोबतच तुम्ही काही व्यवसाय करू शकता, एखादी दुसरा काही कोर्स करू शकता किंवा इतर सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. जसं टीचिंग फील्ड आहे, बाकीच्या सगळ्या फील्ड आहेत. जसं मी UGC नेट सुद्धा क्वालिफाय झालेलो होतो. मी पॅरलली मी MA करत होतो, UGC नेट मी क्वालिफाय केलं. जर हे झालं नसतं तर असिस्टंट प्रोफेसरची एक्झाम पण मी पास झालेलोच होतो. आणि त्यासोबतच म्हणून काय होतं की आपल्याला मेंटली जर स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर आपली डिपेंडन्सी ह्या परीक्षांवरची कमी करायची, ही पहिली गोष्ट. आणि जर फुल टाईम फक्त स्पर्धा परीक्षा जर करायची असेल तर मग त्याला कमीत कमी 2 ते 3 वर्षांचा एक टाईम पिरियड ठरवून ठेवा. येस. म्हणजे हे 2 पर्याय आहेत आपल्याकडे. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची, फक्त स्पर्धा परीक्षा करायची, पॅरलली करा, सोबत काम करत करा, किंवा मग एक टाईम पिरियड ठेवा त्याच्यासाठी. मग त्यानंतर मग लगेचच ओळखा की कुठं थांबायचे. ह्याच्यानंतर आपण नाही करू शकत, आपल्या गुरूंना विचारा, आपल्या शिक्षकांना विचारा, मित्रांना विचारा, कन्सल्ट करा आणि त्यानंतर मग डिसिजन घ्या. मला असं वाटतं की ह्या 2 पद्धतीने जर आपण विचार केला तर कुठलाही विद्यार्थी इथे स्टक होणार नाही. त्याला काही ना काहीतरी मिळूनच जाईल नक्की. येस. रसिक प्रेक्षक हो, हे होते बापूसाहेब गायकवाड सर. आणि मी असं म्हणेन की त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण जीवनपट, एक आपल्या आयुष्याचा संघर्षमय पट उलगडून दाखवला, त्यातून आपल्याला नक्की जाणवलं असेल की संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. तुम्ही कुणीही असा, गरीब श्रीमंत, कुठल्याही जातीचे, धर्माचे, दिव्यांग असा, ट्रान्सजेंडर असा, कुणीही असा, संघर्ष कुणाला चुकत नाही. आणि त्या संघर्षातून मात्र वाट काढत पुढे जावं लागतं. ते म्हणतात ना की हजारों बर्फ गिरे, लाख आंधियाँ उठे, लेकिन वो फूल खिलके रहेंगे जो खिलने वाले हैं. ती फुलं उमलणारच शेवटी, जी उमलणारच आहेत. आणि मला असं वाटतं की आमच्या दीपस्तंभ मनोबल परिवाराच्या बगीच्यामधील जी इतर फुलं जी उमलली आहेत इतक्या वर्षापासून, त्यासोबतच सरांसारखं जे फूल उमललं आहे ते आपल्या पॉझिटिव्हिटीचा, सकारात्मकतेचा आणि प्रेरणेचा सुगंध नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचवत राहतील. आजच्या या पॉडकास्टमधून आम्ही प्रयत्न केलात की आपल्यापर्यंत हे विचार पोहोचावेत आणि जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच फक्त प्रेरणेचा संदेश न जाता ह्या पॉडकास्टमधून त्यांना शिकता पण आलं पाहिजे आणि कुठे सुरुवात करायची, कुठे थांबायची हे पण कळलं पाहिजे. कुठल्या गोष्टी चुकतात, गोष्टी कशा सुधारल्या पाहिजेत त्या पण त्यांना कळल्या पाहिजेत. हा आमचा प्रयत्न होता. तो प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केलात. मला वाटतं की हा सगळ्या संघर्षाचं हे जे फळ, जे सरांच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही पाहताय, आणि नक्कीच मी स्वतः जे व्हिडिओज पाहिले, त्यांच्या भावांनासुद्धा भेटलो, तर तुम्ही नक्की म्हणाल की या गोष्टीसाठी आपण संघर्ष नाही सोडायला पाहिजे आयुष्यातला. पण हे सगळं कळत असतानासुद्धा स्पर्धा परीक्षाच आयुष्य आहे हे हा भाव करू नये आणि हा गैरसमज करून घेऊ नये. त्याच्या पलीकडे पण आयुष्य असतं आणि नक्कीच तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा. आणि बापूसाहेब सर, आपण आज या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रवास आता आपण सुरू करत आहात आणि जे स्वप्न आपण पाहिलं आहे समाजासाठी ते पूर्ण हो यासाठी मनपूर्वक सदिच्छा देतो. आणि आज इथेच थांबूयात. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.